नमस्कार. भूमी घरी येते. बघते तर काय, पौर्णिमा आणि रागिणी छानपैकी गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्यात भूमीला आठवण येते आजीचा 75वा बर्थडे आलेला आहे. भूमीला एक युक्ती सुचते आणि भूमी परत दोघींकडे येते आणि म्हणते, अशा बसलात काय निवांत गप्पा मारत, पटकन झाडू पोछा करायला घ्या. ते ऐकून रागिणीला शॉक बसतो. रागिणी म्हणते, काय भूमी, काय म्हणतेस? मी झाडू पोछा करायचा करणार नाही. त्यावर भूमी म्हणते, का करणार नाही, करावं लागेल. आकाशची मी तशी परमिशनच घेऊन आलेली आहे. आकाशची परमिशन आहे म्हटल्यावर रागिणीचा नाईलाज होतो आणि रागिणी झाडू पोछा करायला लागते. पौर्णिमा सुद्धा झाडू पोछा करत असते आणि भूमी आणि मानसी ते सगळं बघत असतात आणि मजा घेत असतात. त्यांना खूपच छान वाटत असतं की रागिणी आणि पौर्णिमा झाडू पोछा करत आहेत. थोड्या वेळाने आकाश येतो. आकाश रागिणी आणि पौर्णिमाला झाडू पोछा करताना बघतो आणि म्हणतो, हे काय चाललंय? तेवढ्यात भूमी बाहेर येते आणि म्हणते, अरे आकाश, आजीचा 75वा बर्थडे आलेला आहे. त्यासाठी घराची साफसफाई चालू आहे. त्यामुळे आत्या असं म्हणाल्या, आईचा बर्थडे आला आहे, मग घराची साफसफाई आम्हीच करणार, म्हणून त्या करत आहेत. भूमीने रागिणी समोरच आकाश जवळ खोटं बोललेलं असतं आणि ते खोटं आता जिरलेलं असतं. त्यामुळे रागिणी गप्प बसते आणि आकाश म्हणतो, तसं आहे काय, काही हरकत नाही, करा साफसफाई, आणि आकाश तिथून निघून जातो. आकाश एसीपी गायकवाडाला येऊन भेटतो आणि म्हणतो, त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये जो माणूस आहे त्याचा काही पत्ता लागला का? त्यानंतर एसीपी गायकवाड आकाशला पत्ता देतात. आकाश त्या पत्त्यावर जातो. तिथे व्यंकट हा फोनवर बोलतच असतो. व्यंकट घरापासून काही अंतरावर फोनवर बोलत असतो. आकाश तिथे जातो आणि व्यंकटला बघतो. आकाशला आता खूपच राग आलेला असतो. आता आकाश व्यंकटचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.